पिकळी वसंत फुलताना प्रेमात रंग दळताना चाळी झाला. काय गाणे म्हणते काय? हा धर 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 ना. फुलू आहे हा बाई. लय दिवसातून येणं केलं. काय झालं आज थोडं निवंत होतो हा म्हटलं चला आठवण झाली म्हटलं चला आपल्या शांत करून जाऊन तरी यावं. हा का हा फुल आणते तू आणि मग आठवण म्हणून काही खायला ना गोडधोड खायला. मग बरं एक दिवस आता काय करू उद्या फिरायला जाऊ आपण. कुठं जाऊ तुला काय करायचं कुठं जायचं जाऊ फिरायला बरोबर. धरणावर. हा दार नाव काढा जाऊ एका ठिकाणी चांगलं देवाच ठिकाणी. हा हा का बाई काय चाललं मग? काय तरी कोण नाही तुला कोणीच नाही मी एकटीच एकटीच आहे? एकटा जीव सदाशिव. काय झालं माझ्या सून आहे ना झोपेल होत्या. हा वय हा मग बरं म्हटलं चला आता झोपले तो येऊ जाऊ शांत करून भेटून. पाहिलं तू नाही त्यांनी नाही त्यांनी पाहिजे नाही तर करता गावभर बोबा टाका नाही दोघाचा. नाही. पहिला डांगण वाढायचं इकडे. हा एक तर तोंडाळी माझ्या सुना मग लय तोंडाळ. तुम्हीच त्यांना डोक्यावर घेता. सासरा म्हणून असा जोर देतच नाही. सासरा कसा पाहिजे हा हो नाही मला बेत आहे त्या. नुसतं डोळे वाटरले का सुना थर 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 कापल्या पाहिजे. त्यांना धाकच नाही राहिला तुम सुनाला दोघींना पण. बरं तुम्ही काय बोला ना. लय बोलण्यापेक्षा आहे ना चाल ना आता मध्ये चाल ना आता कालच चांगल्या कामाला हुशार करते. नको बाई मला लय कंटाळा आला. नको बाई आलेला कंटाळा आला. मला दुखू राहिलं सगळं अंग. तोच सदा मी आलो का तोच सदा अंगच दुखत आहे. मग मग मी काला येतोय तुला कळत नाही का? भेटाय बोलायला बसायला काला हा बरोबर. कोरड्या कुटी मेथ्या कुटी म्हणजे हा नुसतं यायचं तुझ्याजवळ तोंडाची बडबड करायची फक्त. अहो प्रेमाचं बोल ना. काय प्रेमाचं बोललं मग लोकांना काय म्हणायला पाहिजे माहिती का? त्याला बाय ती शांती सारखे चिटकून बसेल राहते असे म्हणतीलच तसे म्हणतील. लोक घोड्यावर बसू द्यायचे नाही आणि पाय चालू द्यायचे नाही. हा तसं बी मला कोण नाही माग. हा ना हा बरं मी काय म्हणतो आपण आहे ना लग्नच करून जाऊ. करू ना मग त्याला काय लग्न म्हणल्यावर मग काही नाही वाटणार मग कारण मला. कसं मला आहे ना माझ सुनायची जिरवायची आता. जिरवायची नाही चांगल्या अशा घ्यायच्या ना. असा फोक काढायचा त्याला आग्या मावळाचा. तुला एक सांगतो शांती अगं सकाळी मला चहा सुद्धा दिला नाही त्याने. नाही दिला नाही बाई. नुसतं भांडे एकूण नेला. देत जा पैसा पाणी करा त्यांच्या हवाली. ते नवरे बाहेर आहे त्यांचे एकीचा हा इड आणि त्या नवऱ्याने घेतलं ताब्यात. डोक्यावर घेतलं. डोक्यावर घेतलं तेच झालं. हा धाकणा धोका माजलाय बोका. म्हणजे मा बाप दादाची इष्टेक असताना मला खायची चोरी झाली. मला घरात घातलं ना एकदा पहा त्यांची कशी 3 13 9 12 करते. मला पण नावची शांती नका म्हणून अशा वटणीवर आणेन ना जे तुम्ही नाही केलं ना का ते बाप जन्मात ती शांती करून दाखीन. बरे वा शांती आता माय आहे ना बापदा वडलं पाहिजे जमीन ती तो नाव करून देतो. माझ्या नावावर केलं ना मग ते कसं आहे ते आपल्या पुढं पुढं करते. आत्या ये घ्या मामा ते खा आत्या ये का गरम गरम खा गार खा असे करते. मग बरं झालं तू आपण आहे ना लग्नच करून जाऊ. करू ना मग मी कुठं नाही म्हणते तुम्हाला. मी काय नाही म्हणलेच नाही. चालते आज करू नाही मुहूर्त पाहावं लागेल आपल्याला. बरं आपण 8-1 दिवसांनी करू चालेल का? चालन चालेल हा करू. आता घरी जातो मावाल्या हा पाहतो घरी सुना कशा वागत आहे काय. जर त्यांनी परत भांडण केलंच म्हणजे कॅन्सल का मग माझ्या संग नाही ना मग लगेच येतो राग राग तो का लगेच लग्नच करून जाऊ आपण. तसं म्हातारपणात कोण करणार आहे सांगा बरं पोरणा बाळ मला काही. अगं शांती मावाले पण म्हातारपणात कोण करणार आहे? तुमचं बी बरोबर आहे बरं का. तसं मला कोण नाही तुम्हाला कोण नाही एकमेकाशिवाय कोण आहे बरं आपल्याला सांगा बरं. मग तेच म्हणतोय तुला असं एकमेकाचं कसं लग्न झालं का एकमेकाला आपल्या आधार होईल जीवाला तेवढा. म्हातारपणात आपल्याला आधार कोणाचा आहे? तुला मावाला राहील आणि मावाला तुला राहील तोवाला मला राहील. ते सुना काय आपल्याला काय पाहते का म्हातारपणात? हो काळाचे कोणाचे सुनन मूल कोण नसतं कोणाचं. एकदा माणूस म्हातारा झालं तर त्याच्यावर कोणीच पाहत नाही. हातपाय टेकले का बसा खुरड्यात. हा ऐका नाही जवळ हातपाय चालते ना का आपल्या दोघांचे तवरच ते नाचते ना आपल्या पुढं पुढं. बरोबर. मला तर लई असं कधी कधी टेन्शन येतं बरं काय पुढचं भविष्य पाहून. मग म्हणूनच म्हणलं मग आपण आहे ना 8-1 दिवसांनी आपण करून टाकू लग्न लगेच वाजून टाकू. हा चाल पो येऊ का मग? हा हा वैशू अगं ये म्हातारो बाई कुठं जातं काय नु ग? अगो सकाळचं उठून जातोय म्हातारो आणि संध्याकाळच करू येतोय बाय डायरेक्ट. अगं एकदा दोनदा ना मला अशी चावू लागली ते आपल्या गावातली ती चालू शांती नाही का हा ते शांतीकडे जाते म्हणे ते. मला बी असं कळालंय 1-2 निघून आले का ना मला नाही खरं वाटलं. अगं नाही म्हातारीची जशी म्हातारी मिली ना त्याचा घरात पायच नाही आहे का नाही. हा कसंच घरात बसत नाही कसंच नाही. आणि या बाय
आलो बाई बाहेर फिरून. तुम्हाला तेवढेच काम आहे या पोरींना नुसती फिरायची. ही माई पोरगी ना बाई नुसती येडवाणी करून राहिली बाई. आणि करायला लागल्या. आता छिपऱ्या सोडी त्यात मोकळ्या मोकार ऐ इकडे ये ग तू असे केस बिस चांगले बांध ना. असं छान वाटतं ना. लोक काय म्हणतील सोडलं. हे काय चड्ड्या घाली ते आणि काय ते तुमचं वागणं. अगं मम्मी ऐक ना, मी तिकडून जात होते ना तर आजोबा ते कोणतरी बाई होती तिच्यासोबत बोलताना दिसले मला. हे कोण होते इकडे इकडे. काय माहिती गुलाबी साडी अशीच काहीतरी घातली. चेहरा नाही दिसला कारण की आजोबा इकडून होते आणि ती इकडून होती आणि आम्ही तिकडून बघितलं. 100% शांतीचा असं. तिचं असेल मग. हा मग ती कळालं आपलं काय खोटं नाही. ए भाऊजीला फोन करून सांगून दे. सांगू काय मी तर मानावऱ्याला बोलून घेणार आहे आज दुपारून. त्याचा ना परतच फाश करतोय आणि 4 वेळेस आला ना खायलाच मागतोय खायलाच मागतोय. टाकार काय बसले का? आले बाई. झालं का बाबा गुल्लू करून? झालं पुढं? का हिंडून? अगं पत्त्यावाल्याजवळ बसलो होतो तर घरी येऊ सारखे कटकटी तुमच्या या दोघे आया तुमच्या सारख्या भांडा द्या. मला जेवायला देते नाही टायमिंगला. नाही चहा सकाळी चहा नाही दिला. गेलो वाईटाकडून गावात हॉटेलात चहा पिलो. मामाजी मी काय म्हणते जशा सासूबाई गेल्यात तसं तुमच्या चेहऱ्यावर लईच नूर आला बाई. चमकतोय चेहरा बघ ना. हो ना. बघ ना किती. काय चाललंय असं तुमच्या मनात तरी काय चाललं आता आम्हाला काय चालायचंय सुनबाई अगं तुम्ही काय अशा बोलून राहिल्या. वेळेवर जेवायला जाईना. हा सकाळी आंघोळीला पाणी दिलं उतरून नाही दिलं. वैशे सकाळी दूध भाकर कोणी खाल्ली ग मग. अगो बाई काय टाकार खोटं बोलत आहे बाई. बाया. मामांची करतो पण आम्ही काय तुम्ही आमच्या डोक्यात बसले काय. सुनबाई तुम्ही कधीतरी एक दिवस म्हातारे होणारच आहे. होणार तर आहे पण आता तुमच्यावर चळ नाही करणार बाई आम्ही. आता मी काय चळ केला सांगा. मामाजी तुम्ही म्हातारीने झाले तुम्हाला जेवण पण आलंय आता. हा हाव ना. गोरा मग काय हा तुम्हाला माहितीये का मामा मी काय तुम्ही म्हणते? काय नाती हो? तुम्ही असंच बोलून राहिला का आयावानी. मग काय अगं तुम्हाला मी जत्रा केत्राला नेलं. हां दोघीला 2 हातात धरून हां जत्रामध्ये नेऊन तुम्हाला खाऊ घेऊन दिले. शेंगुळे घेऊन दिले. रेवड्या घेऊन दिल्या. मग काय उपकार केले का? आणि तुम्ही हा की ना माले बोल राहिले तुम्ही. तुमच्या लेकाची जनपट होती म्हणून तर केलं तुम्ही. आमच्यासाठी केलंय का हा एवढं वर तोड करून बोलत आहे. केलं ते केल्यावर तर तोंडवर करून बोलतात. मग आणि एवढं तरी बरं आम्ही ना थोडं म्हणजे आणलेच होते तर लांब केलं तुमच्यापासून तुमच्यासारखेच झाले असते चावनट. तुम्ही काय चावणार पाहिजे. हा काय गावाला दिसू राहिलाय. हा बघितलंय तुम्हाला मामांजी. काय काय पाहिलं का काय पाहिलं. तुम्ही त्या बाई सोबत गुलू गुलू करत होते ते पाहिलं ना आम्ही गप्पा मारत होता. कोणती आता आम्हाला काय माहिती माझ्या लेकरं कधीच खोटं बोलणार नाही. हा कोणती नाही ती शांती. शांती. हा सारं गाव सांगत आहे आम्हाला खोटं वाटलं पण आमच्या लेकरांनी आज डोळ्याने बघितलं. नाही शांती नाही ना काय झालं आज आहे ना चहा प्यायला बोलवलं होतं. अहो मामांजी थोडी जाण्याची नाही तर मनाची तरी पाळा. नाही चहा प्यायला बोलवलं होती ना मला खरंच. तुम्ही आता तर म्हणले हॉटेलमध्ये चहा. नाही हॉटेलात नाही पेलं घरी निघालो इकडं. मग ते म्हणे या ना चहा जाऊ द्या. प्यायला. काय ऐक ना मामांजी आले आले काय म्हणले पत्त्यावाल्याच्या डावाला तिथं बसलो होतो म्हणले का नाही. हा. हा? मग आता कुठून शांती आणि मध्ये चहा प्यायला. पाहिलं का अगं पत्त्यावाल्याच्या डाव बसलो होतो. मग घरी निघालं मग तिच्या येताना रस्त्यानंच घर आहे ना. हा मग ती मला म्हणे या पिऊन जा म्हणून. बरं तुम्हीच दिसले बरं चहाच प्यायला बोलीला होता. आणि तुम्हीच कस का दिसले मामाजी तिला मग चहा प्यायला. मग ती का काय गावाला बोलली का चहा प्यायला. मग तुम्हाला कसं काय एकट्याला बोली ती. आता काय राहते थोडस घेणं देणं राहते. रोजचं गाव गोळा पण जातात मामाजी तुम्ही. मग आता इकडे काय करू मोबाईल कुठे तुम्ही मला सोयीचं पाय ना. आणले तो मोबाईल इकडं. आता काय हॅलो कुठं आहे वा तिकडं कुठं कोळपा तिंडू राहील तुम्ही बी. तुम्हाला तुमच्या बापास सवय लागली काय वय. मला नका सांगू आत्ताच्या आत्ता घरात आले पाहिजे तुम्ही. त्या चादड्या आला पाहिजे लवकर या. मला 10 मिनिटं तुम्ही इकडे पाहिजे. नाही आले ना मग तुम्हाला सांगा ते काय आहे ते. येईन आत्ता लगेच येईन पाहिजे. हा आता तू आहे जवळ आहे म्हणून बोलीला तर मायावाला तो काय करायचं मी त्याचा बाप आहे का तो बाप आहे. हा नाही तो नवऱ्याला बोलवले ना हा मी त्याचा बाप आहे ना. तो रे ना मा बाप. इकडून या असे पप्पा आले. काय झालं एवढ्या गडबडीत कोण बोलवले. या काय तुमच्या बापाला काही लाज राहिली का नाही. हा काय गावात नाव खराब करीत राहिलं ना तुमचा बाप. काय केलं कुठं काय केलं मग हे कशाला नाव ठेवू राहिले तुम्हाला. तुमच्याच बायका तुम्ही डोक्यावर घेतल्या रे.
अव तुम्हाला माहिती आहे का खाली बसून बोल ना. तुम्ही घाबरू का राहिले असे पुढं व्हाना असे. हा, बस. काय केलं? तू कोण विचारणार मला? मग मुलगा नाही होय? मग मुलगा आहे ना. बरोबर ना, असंच बोल. तुम्हाला माहिती काय केलं ते मात्र काय केलं? ती चावणार शांती नाही शांती हा. तिच्या सांग तुमच्या बापाचं लपड चालू आहे. अगं मी काय म्हणतो, जाऊ दे ना, करू दे ना. तुम्हाला अक्कल आहे का काही? अगं पण आता तुम्ही एवढं हिडीस पिडीस करता, कधी खायला देत नाही, कधी वेळेवर दिला का? भाऊ आमचं नाव लगेच बदनाम का इथं? तसं नाही वहिनी. मग आता त्या शांता देत असेल तर मग काय अडचण आहे का नाही? ते समोर आहे का नाही? दिदे त्या पप्पाला सांग बाई सकाळी दूध भाकर कोणी खाल्ली? पप्पा आजोबांनीच खाल्ली दूध भाकर आणि तुम्ही म्हणा ऐकलं का? मग आता पाची पाकून खायचं असेल होय? का ना आहेत ना देवांदेर. ते आहे ना. मग त्याला काय झालं? सगळ्यांना मन असतं. मी काय म्हणते हुसकून लावा तुमच्या बापाला घराच्या बाहेर. ते कसं वाटत? तुम्हाला ऐकायचं का नाही का मी जाऊ माहेरी? नाही कसं, तू थांब ना, तू गेल्यावर मग वांदे होते ना. हा मग वय मग काय करायचं? काय तुमचं ते लफड्याचं. लपड्याचं? हा तुम्ही मला व्यवस्थित सांभाळीत असाल तर लपडं करणार नाही. म्हणजे तुम्ही करीत होते का लफडं? माझं तुम्ही तरसच तेवढं चालवलं मला. बघितलं का तुम्ही कशाला देत जा ना वेळेवर सगळं. या बा भाऊजी मी काय म्हणते, आम्हाला आज चालणार नाही. जर नसेल होत तर मग मी माझ्या यांना बोलू का? त्यांना किती लांबून यावं लागेल तुम्हाला माहिती? नाही नको, त्या एवढे लांबून यायचं म्हणलं. मग तुमच्याकडून होतं का? बरं मी काय म्हणतो दादा, यांचं लग्नच करून टाका. तशी मला गेले आईची आठवण येते. म्हणजे आता तुम्ही तुमच्या बापाला सपोर्ट करून राहिले का? सपोर्ट नाही, आणि मी बी तुमच्यातच राहिला येतो. आणि मला बी नंतर बघा एखादी. काय काय म्हणजे असं मी काय कमी पडले तुम्हाला? मी कमी पडले? तसं नाही, हा? बोलावं लागतं आहे का नाही? पप्पा तुम्हाला शोभतं का असं? आमच्यावर काय परिणाम होण्याचा विचार केलाय का? पण तसं नाही. पण आता दादा घ्या तुम्ही बिंदास करून, मी आहे. अहो तुम्हाला काही डोकं आहे का? तुमची पोर काना लोक आली तुमच्या. हा तुम्ही म्हणता मला पाय एखादी. काय करत दादा? आता तुम्ही काय म्हणताय? 3 वाजले अरे, मला जेवायला तरी द्या. बाय आमच्या पुरतं केलं होतं, खाल्लं आम्ही. आता काय तुमच्या बापाला रताळे खायला द्यायचे काय? हा अगं पण मग जेवायला तरी द्या ना, मग भूक लागली. संपलं थोडंच बनवलं होतं आम्ही. खाल्लं काय पोरीला? आता पोरी आल्या त्याला डब्यात ठेवलं काढून. आता मात्र काय द्यायचं? अहो भाऊजी तुमचा बाप सकाळी जातो संध्याकाळी घरी येतो, आज दुपारी येणार, आम्हाला काय माहिती होतं? आता मी म्हणलं सकाळी दूध भाकर खाऊन जायला म्हणलं. हे बा अक्षय येतो बाय, तुझी बायको ते ना या अशाच प्रत्येक टाकाला असंच करते. कधी वेळ रात्रीची मला एक भाकर होती एक, तेवढी चुरली दुधामध्ये आणि वरपू खाल्ली. कधी वेळेवर जेवण जाईल तिने मला या वैतागलो भाऊ मी आता. ओ आजोबा तुम्हाला एवढे हात आहेत ना, मग जा ना, करा ना, करून खा ना. हातानेच करते तिकडच्या खोलीमध्ये काय स्वयंपाक पाणी. हा हे आजोबाचा उपकार नाही करीत. तुम्ही हे दिवस आणले म्हणजे मी एवढं तुमच्या करताना जमीन जागा घेऊन ठेवल्या, तसे वडलो पारची जमीन तशी ठेवली. मामाजी हा? आम्ही सुनाय तुमच्या बायको नाही काम ऐकायला. हा ना? हा जेवढं भेटत ना 2 टायमाचं खरंच माझी बायको होती, कधीच मला असं कमी करून नाही दिलं. काय स्वयंपाक पाणी वेळेवर आंघोळ पांघोळ हा जावं लागलं तेव्हा आता द्यायची. पण ती तुमची बायको होती, एवढं बायको नाही. हा मला तर कुठे देते वेळेवर तू? काय काय जेवायला? हाव का? मग बाहेरच्या येतात का बाया तुम्हाला खाऊ घालायला? मग दादा हे बघा अक्षय तुला एक सांगतो, हा तुमचं मला काही जमणारच नाही. जी वडलो पाराची जमीन आहे ती तुम्ही दोघा भावाने वाटून घ्यायची, आणि जे मी ती 2.5 एकर गेले ती मला राहील, तिचा तुमचा काही संबंध नाही. आणि मात्र तिकडे झोपडीत राहील. हा. मी ध्यान तुम्हाला आता दाखवून देतो परत. आता काय झालं? हा मला तुमच्यात राहायचंही नाही आता आणि काहीच नाही. नका राहू, आम्हाला हा. कंटाळा आला तुमचा. चाललो मी आता. पण ते 2.5 एकर तुम्हाला कसं काय? ती मी गेले स्वतः. तुम्ही घेतले म्हणून काय आलंय? तुम्हाला वडलं पारची जमीन तशी ठेवली. हा तुम्हाला आता करूनच द्या की तुम्ही ऐका, काय करायचे. मामाजी ती 2.5 एकर हिच्या नावावर द्या करून आणि 2.5 एकर माझ्या नावावर हा द्या. देतो ना, तुमच्या ताब्यात येतो लगेच. का तुम्ही आता जेवायला देते नाही हा तेव्हा पुढं काय दावे मावते करणार तुम्ही मावाला. आणि तुम्ही काय ते शेतीमध्ये काय काढत बस मी तिकडे रताळ पिकविल. हा मात्र जास्त ताईट झालं बरं का. हा मग मग काय बापासमोर लेच काय म्हणत होते? अगं मग काय तुम्ही काय म्हणत होते? आधीच सगळं जीव लावला असता, मग सगळं इडीस पिडीत नसतं केलं. नाही मला बायको पाहिजे. तुम्हाला बायको पाहिजे हा? नाही कशाला, तू आहे चांगली. बापासमोर लय जीप चर 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 करते का? बोलावं लागतं जरा. चला वाघारात लगेच वाघारात दिदे आवर. चल तुला जायचंय ना ट्युशनला जायचं ना, आवर पटकन.
वय ग मम्मी हं? आजोबा खरंच लग्न करतात की काय ग? हा ना बाई. मला बी तेच टेन्शन आलं ग. खरंच गो करून काय म्हातारा लग्न? ए वैशे जर खरंच आणले आपल्या बोकांडी बाई एखादी नाचायला मग काय करे पण कोण येणार आहे का त्याला? तुला डोकं चालतंय का ग? म्हाताऱ्याला कोण देईन का? तुला वाटतं का आपल्या म्हाताऱ्याला कोण देईन? अगं का आता अशी काय करते तू? त्या दिवशी तर मी पाहिली नाही का बाईला. मग आणि एक गोष्ट लक्षात ठेवा की नाही का सगळं जमीन आणि ते सगळं त्यांच्या नावावर आहे, आपल्याला काहीच नाहीये. हा मग आता काय करायचं? काय म्हणणं आहे आता? जर आपल्याला छापून देतं घराच्या बाहेर. आणि यो बाबा काय म्हणतो म्हणजे ते दुसरं बायको करायचं म्हणतो बाई. अगं बापाचं मम्मी भाऊ. मी एक गोष्ट सांगू का? जर तुम्ही त्यांना टायमिंग वर खाऊ घातलं असतं ना तर त्यांनी हे सगळं केलं नसतं. गप्प ग, तुम्हाला काय माहिती ए, तर डोक्यातच सांडच घाली ना आता. चार माणसाला अशा बोलल्या तर एकीकडे झापडत टाकीन मी तर. हा खरंच केलं गेलं तुला ए कोण नाही देणार त्या म्हाताऱ्याला जाऊ दे नाही ना नाही द्यायचं कोणी. नको विचार करू मम्मी, जाऊ दे सोड. हे चल ग आपल्याला ट्युशनला. हा ट्युशनला जायचं. चल येतो बरं का. ए दर तुला चहा प्यायचा का? मला नाही तर चहा पितो. भारी नाही चल शांत चल. कुठून काढलं तू आपली स्टोरी लावून टाक ना. हा चल हा ये बाई, ये. आजोबा मम्मी मम्मी चल बस मम्मी चल ग चल ना. बस हा चल हाय, हा हाय, हे बघ, हो. खरंच काय बायो ए बाया काय ग आता तोंड काढायला कोण नाही राहिलं बाया? कुशल बाई मामांची तुम्हाला काहीतरी वाटलं पाहिजे ना हो. तुम्हाला काय आजला ज्या शहरात सोडून दिलं घ्या काय घ्या सगळं? भाऊजी म्हणले अहो ना. दादा असं कुठं असतं का? मी म्हणलं लगेच खर्च करून आणले काय? अरे खरंच काय मी करणारच होतो. मग आमचं ठरलंच होतं. मी काय तवाला ऐकणार तवा काय लगेच बोलायला अगं, अगं, तुला आमचा सासरा सापडला का? सासरा सापडला सासऱ्याला बरं पाहत होते का तुम्ही दोघी का ग खावटीव करायच्या? तू बघाय आलती काय? तू बघायला ते सगळं सांगत होते मला. बाई, बाई, खाली आवाज करून बोलायला ना आता समजलं ना? सासू तुमच्या हातात सासू. नाही नाही बरोबर आहे. तुम्ही तिकडे राहणार ना कुठं त्या तुमच्या पत्रा शेड मध्ये. ये कोणाचे मावाले ये तुम्ही आता इकडे थांबायचं नाही, तुम्ही डायरेक्ट निघायचं काय काय सांगू? संबंध? घराच्या बाहेर निघायचं. मग आम्ही कुठं राहायचं? तिकडं कुठे राहायचं? मामाजी आम्ही कुठे जात नसतो. हा. तुम्ही निघा इडून. म्हणजे माझ बापाची असून आणि मला चोरी काय राहायची ना रे? हमारी बिल्डिंग हा? आहे मेव मेव. यायला मी काठी काढीला आता बात डोकं सर कोणा का हा. काय काय म्हणत्या काय आहे? काय म्हणतो तू काय म्हणतो? मी कुठं काय लेख होतो का तू बाय? निघतो ना. लेख पहिला कपडे बिपडे काय हो? लेख तुम्ही बायको घेऊन लेख निघतो. लेख वरगी घेतो ना. लेख हे काय करायचे ना थांबायचं एक माझ्याजवळ नाही नाही चल लेख बॅग नाही नाही लेख आणि निघतो ना. लेख पप्पा लेख आजोबा तुम्ही असं वागला या वयामध्ये तुम्हाला शोभतं का? त्याचा परिणाम आमच्यावर काय होईल आमच्या नात्यांवरती? चल बाई. माझं काहीच म्हणणं नाही. तोही निघ तो काय हाल केले मावाले तो जेव्हा खावायला दिले नाही ना मला चला निघा राहू द्या ना मला. निघ राहू द्या ना. बाय निघ बरं माझी पोरगी घेऊन जा. हा चल उठे हट. लवंगी मिरचीवाणी बोलणार ए? चल करती. अगं तू कर बोलत सासूला. हे रे बाई हे रे तारा. तेव्हा जर मला व्यवस्थित सांभाळला असं तर काल केली असती बायको मी हा आता जा तिकडे कुठे राहा शांती चल आता आपलंच घर ये हक्क मान आवड घाबरू नको बरं बरं येऊन नाही द्यायचे बरं त्यांना इथं. अजिबात नाही तर तुम्हाला बरं पाहत नाही तुकडा पाणी दिलं नाही काय सुना म्हणाव का? हा मग बरं चला आता आपण रूम जाऊ आणि म्हणून करू मस्त चल चला हा